नमस्कार मित्रांनो, माझी YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी. तर चला, आपल्या सोबत आले आहेत आपले आबादाजी, सेजल मामी. बघा आबादाजी, हे बघा आमचं छोटं बाळ. हे बघा सिद्धी. बर्थडे निमित्त हॅपी बर्थडे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. तर बघा, ही आहे आमची गाडी. मित्रांनो, कसं वाटलं आमचं बाळ? तर आपण निघालो आहे अक्कलकोटला, पण तिथे जाण्या अगोदर आपण आपल्या गाडीत डिझेल भरून घेऊ आणि मस्तपैकी चौफुल्याचा फेमस वडापाव खाऊ. आपला नाश्ता झाला, तर आपण आता पुढील प्रवासाला जाऊया. पोटभर नाश्ता केल्यानंतर मस्तपैकी गप्पा गोष्टी करत निघालो असताना आम्हाला उजनी धरणाचा मनमोहक नजारा दिसला. मग काय झालं, आमचं पण तेच फोटो सेशन सुरू. छान असं फोटोशूट झालं, रील्स काढल्या. आता आतुरता होती ती म्हणजे स्वामींच्या दर्शनाची. शनिवार असल्यामुळे आज भरपूर गर्दी होती, पण काही असो, येथे आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत अक्कलकोट मध्ये. तर चला, हार आणि पेढे घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. येथे पुरुष आणि महिलांसाठी दर्शन रांगा वेगवेगळ्या आहेत. मंदिरात भरपूर गर्दी होती, त्यामुळे अस्वस्थ वाटत होते. पण जेव्हा स्वामींचे दर्शन झाले, तेव्हा मनातील आणि शरीरातील थकवा नाहीसाच झाला. मी गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर स्वामींच्या पालखीचे दर्शन घेतले. खरंच खूप प्रसन्न वातावरण आहे इथलं. तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या. दर्शन झालं, मग इथे थोडा वेळ बसून स्वामी चरित्र वाचलं आणि पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर निघालो. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालं आहे, ते पण खूप छान. अक्कलकोट मध्ये आलतो तर स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींच्या मूर्ती समोर नारळ फोडला जात नाही, त्यासाठी बाहेर जाताना या ठिकाणी नारळ फोडून घेतला. बाहेर आल्यानंतर येथे आम्ही घरातील देवाऱ्यात लागणारे पूजेचे साहित्य घेतले. उन्हाचा जोर चांगला होता, मग आम्ही उसाचा रस घेतला. रस प्यायला म्हणलं माय. मंदिराच्या समोरच अन्नक्षेत्राजवळ स्वामींची खूप छान मूर्ती आहे, ती नक्कीच पहा. आम्ही पण तेथे फोटो काढून निघालो. आज शनिवार असल्यामुळे अन्नछत्रात प्रसाद घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होती. गर्दी असल्यामुळे आपल्याकडून बरीच माहिती द्यायची राहिली आहे, ती आपण पुढील एखाद्या ब्लॉग मध्ये देऊ. मित्रांनो, आपलं झालंय दर्शन. येथे पे पार्किंग आहे, त्याचे पैसे देऊन आपण घराकडे निघणार आहोत. आज स्वामींचे दर्शन घेऊन खूप छान वाटलं. मित्रांनो, तुम्ही पण पुणे ते अक्कलकोट असा एक दिवसाचा देवदर्शनाचा प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आपला ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, आता हा आपला ब्लॉग संपूया आणि आता भेटूया पुढील ब्लॉग मध्ये.